जैन मित्रांनो, तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या कार्यालयातून एक परिपत्रक जारी झालेलं आहे. तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर विषय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत. तर एक प्रकारचा बंदोबस्ताबद्दलच हे एक परिपत्रक आहे. तर त्यामध्ये पुढे काय दिलेलं आहे तर ते पाहूयात. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 रिक्त पदे भरवण्याबाबत 20 जानेवारी 2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे 20 जानेवारी पासून मैदानी चाचणी ही चालू होण्याची शक्यता आहे. सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद स्तंभ क्रमांक 2 मधील अधिकारी यांच्या पदनामा समोर स्तंभ क्रमांक 3 मध्ये दर्शविलेली जबाबदारी कर्तव्य नेमण्यात आलेली आहे. सदर कर्तव्य जबाबदारी यांची चोखपणे बजावावी, त्याबद्दल कुठलीही प्रकारची निष्काळजीपणा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. सदर नेमण्यात आलेली कामे पूर्ण करून त्याबाबत पूर्तता अहवाल आम्हास सादर करावा. अशा प्रकारचं एक परिपत्रक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कार्यालय यांच्याकडून हे परिपत्रक जारी झालेलं आहे. तर एक प्रकारचा हा बंदोबस्ताबद्दलचा हा म्हणजे मैदानी चाचणीच्या बंदोबस्ताबद्दलची ही अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची. तर त्यामध्ये संबंधित अधिकारी हे नेमून दिलेले आहे. प्रत्येक याच्यासाठी स्टॉपवॉच असो, चेस्ट क्रमांक असो, उंची मापकसाठी असो, स्वच्छतागृहासाठी असो, गुणतालिका फलकसाठी. म्हणजे आता इथं एक अनुक्रमांक 1 मध्ये राखीव पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणजे नेमून दिलेले कर्तव्य, म्हणजे कर्तव्याबद्दल म्हणजे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिलेली आहे या परिपत्रकामध्ये एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मैदानी चाचणी देखभाल, विविध ठिकाणी मंडप ताळपत्री व्यवस्था करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करणे, चेस्ट क्रमांक तयार करण्याची कार्यवाही, स्टॉपवॉच मॅनेजमेंट टेप प्रमाणित करून व्यवस्था स्थापित करावी, उंची मापक प्रमाणित करून व्यवस्था करावी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, गुणतालिका फलक योग्य ठिकाणी लावणे, लेबर साफसफाई व्यवस्था करणे, अशा प्रकारचे हे. आता इथं बघा, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, राखीव पोलीस निरीक्षक, तर 1600, 800, 100 धावपट्टीची व्यवस्था करणे, अशा प्रकारचे सर्वचे सर्व मैदानी चाचणीला आपल्या 3 इव्हेंट आहे. सोबतच त्याचे आता कुठं मंडपचं असो, कुठं ताळपत्री व्यवस्था असो, कुठं स्वच्छतागृहाची, कुठं 1600 मीटर 100 मीटर कोण घेईल याच्याबद्दलची ही माहिती त्यांनी म्हणजे हे आपला म्हणजे बंदोबस्त एक प्रकारचा त्यांनी तिथं वाटून दिलेला आहे. म्हणजे सर्वच्या सर्व बंदोबस्त त्यांनी इथं वाटून दिलेला आहे. तर नेमून दिलेले कर्तव्य म्हणजे पूर्णच्या पूर्ण बंदोबस्त इथं वाटून दिलेला आहे. म्हणजे त्या अनुषंगाने 20 तारखेच्या अनुषंगाने हा बंदोबस्त त्यांनी इथं वाटून दिलेला आहे. त्यांनी जरी 20 तारीख आपल्याला सांगितलेली आहे तरीही आपलं मैदानी चाचणी ही 20 ते 30 तारखेच्या म्हणजे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत आपली मैदानी चाचणी ही चालूच होऊ शकते. तसेच याबाबतची जशीही काही अपडेट आणखी मिळेल तसं आपण आपल्या चॅनलवर नक्कीच अचूक टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.